नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेक्शनल ऑफिसर जे की कंबाईनच्या गट ब च्या परीक्षेमधून ही पद जे आहे ते भरलं जातं। तर त्याच्या जागा ज्या आहेत या वाढण्याची शक्यता जी आहे ही आता निर्माण झालेली आहे। म्हणजे 2024 मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला काही जागा वाढलेल्या दिसतील आणि 2025 मध्ये देखील तुम्हाला काही जागा या अतिशय म्हणजे चांगल्या जागाच आहेत त्या तुम्हाला वाढलेल्या दिसू शकतात। तर 1/1/2025 रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची स्थिती ही कशा संदर्भामध्ये आहे याचे एक नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला एक मिळालेलं आहे। तर याच्यामध्ये बघा की प्रत्येक विभाग आणि त्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी कोणकोणत्या विभागामध्ये लागतात हे सुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि प्रत्यक्षामध्ये रिक्त जागा किती आहे त्या डिपार्टमेंटच्या आणि टोटल संख्या किती आहे तर ती आपल्याला बघायची आहे। तर सामान्य प्रशासन विभागामध्ये टोटल 9 जागा ज्या आहेत ते प्रत्यक्षात रिक्त मध्ये आहेत। गृह विभागामध्ये 13 जागा रिक्त आहेत। महसूल आणि वन विभागामध्ये 4 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत ASOच्या। कृषी व पदुम विभागामध्ये 14 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये ज्या आहेत त्या 5 जागा ज्या आहेत त्या सध्या रिक्त आहेत। नगर विकास विभागामध्ये 1 जागा जी आहे हे रिक्त आहे। वित्त विभागामध्ये सगळ्यात म्हणजे 19 जागा ज्या आहेत त्या वित्त विभागामध्ये रिक्त आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 13 ज्या आहेत जागा ह्या रिक्त आहेत। ठीक आहे। जलसंपदा विभागामध्ये 23 जागा रिक्त आहेत ASOच्या। विधी आणि न्याय विभागामध्ये 9 जागा रिक्त आहेत। उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागामध्ये 13 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। ग्राम विकास विभागामध्ये 12 टोटल जागा रिक्त आहेत। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 9 जागा रिक्त आहेत। नियोजन विभागामध्ये 9 जागा रिक्त आहेत। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामध्ये नाहीये काही। संसदीय कार्य विभागामध्ये सुद्धा नाहीये। गृहनिर्माण विभागामध्ये 3 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये 11 जागा टोटल रिक्त आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 8 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये 5 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। आदिवासी विकास विभागामध्ये 2 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामध्ये 1 जागा ज्या आहेत ते रिक्त आहे। सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागामध्ये एक टोटल 5 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत। उच्च व तंत्रज्ञान शिक्षण विभागामध्ये 5 जागा। महिला आणि बाल विकास विभागामध्ये 2 जागा। त्याच्यानंतर कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्यामध्ये 4 जागा। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामध्ये 4। अल्पसंख्याक विकास विभागामध्ये 1। मराठी भाषा विभागामध्ये काही नाहीये। इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये 2। मृदा आणि जल संधारण विभागामध्ये 4। दिव्यांग कल्याण विभागामध्ये 8। असे टोटल मिळून 214 जागा ज्या आहेत ह्या आता 1/1/2025 रोजी ज्या आहेत त्या रिक्त आहेत। आत्ताच्या आलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट मधल्या जागा आणि ह्या जागा ज्या आहेत ह्या निश्चितपणे तुम्हाला ज्या आहेत ह्या 2024 मध्ये ज्या असतील ते तुम्हाला वाढलेले दिसू शकतात आणि 2025 ला सुद्धा ASOची चांगली जी ऍड आहे ही तुम्हाला दिसू शकेल। ठीक आहे। अजून सुद्धा याच्यामध्ये नंतर कालांतराने जागा ज्या असतात त्या वाढतच राहतील। ठीक आहे। तर त्याच्यामुळे अभ्यासामध्ये खंड पडून अजिबात देऊ नका। भले आता तुमचा स्कोर जर कमी आलेला असेल गट ब चा तरी सुद्धा 2025 ची जी आहे एक्झाम होणारी त्याचा तरी आतापासून तुम्ही चांगला अभ्यास करा। जागा ह्या चांगल्याच येतील त्याच्यामुळे कोणीही होप सोडू नका। व्यवस्थित स्टडी शेड्यूल सर्वांनी फॉलो करा। PYQ ची चांगली प्रॅक्टिस करा। रिव्हिजन प्रॉपर ठेवा। मॅथ्स रिजनिंग मराठी इंग्लिश ग्रामर व्यवस्थित परफेक्ट करा। 100% तुम्हाला एखादे तर पद जे आहे हे तुम्हाला मिळून जाऊ शकतं। सहाय्यक कक्ष अधिकारीच्या लक्षात ठेवा इतक्या मोठ्या जागा रिक्त आहेत ह्या जागा इतक्या नंतर येणार नाहीत कारण सहाय्यक कक्ष अधिकारी फक्त एका मंत्रालयापुरतीच ह्या जागा मर्यादित असतात। लक्षात ठेवा जसे STIच्या संपूर्ण महाराष्ट्रभर मर्यादित असतात। PSIच्या संपूर्ण महाराष्ट्रात मर्यादित असतात मात्र सहाय्यक कक्ष अधिकारी काय फक्त मंत्रालयापुरत्याच मर्यादित असतात आणि त्याचा जर विचार केला तर ह्या जागा निश्चितपणे रिक्त असणाऱ्या जागा ह्या खूप मोठ्या आहेत। लक्षात ठेवा त्याच्यामुळे कुणीही होप सोडू नका। आता यापैकी काही जागा याच्यामध्ये तुम्हाला वाढलेल्या सुद्धा दिसतील। ठीक आहे। जर वाढल्या तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामधून एखादी काढायचा प्रयत्न करा पण वाढलं तर अजून गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि जर नाही वाढलं तर 2025 मध्ये तर येणारच आहे। ठीक आहे। शेवटी जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर 2024 नाही तर 25 आहेच आपल्याकडे त्याच्यामुळे सोडायचंच नाही अजिबात काही। ठीक आहे। त्याच्यामुळे प्रॉपर शेड्यूल सर्वांनी फॉलो करा। व्यवस्थित स्टेप बाय स्टेप चला। टाइम मॅनेजमेंट जे आहे ते तुमचं असलं पाहिजे। कुठे चुका कमी पडतायत कुठे तुमचा अभ्यास कमी पडतो याचं थोडंसं ॲनालिसिस करा विश्लेषण करा आणि निश्चितपणे चांगला स्कोर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे हा 100% सर्वांनी तुमचे इफर्ट्स लावून करा आणि एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर तुमचं लाईफ जे आहे हे स्टेबल करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे। ठीक आहे। तर हेच तुम्हाला मला अपडेट द्यायचं होतं। तर टोटल 214 जवळपास जागा ज्या आहेत ह्या सध्या रिक्त आहेत। 1/1/2025 ची स्थिती जी आहे ही अशा पद्धतीची आहे। ह्या 2024 ला सुद्धा गेलेल्या याच्यामध्ये काही जागा असतील आणि ज्या काय रिक्त असतील तर त्या सुद्धा लवकरच आयोगाकडे जे आहे हे त्याचं मागणी पत्रक जाऊ शकतं आणि जागा वाढू शकतात। याच्यामध्ये वाढतील किंवा मग नेक्स्ट ॲडमध्ये डेफिनेटली जागा ज्या आहेत त्या वाढणार
आहेत. ठीक आहे, तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.